जन्मानंतर बाळ का रडते, किंवा जर का बाळ रडले नाही तर त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला रडवले जाते। 9 महिने बाळ आईच्या पोटात असताना आईकडून नाळेमार्फत त्याला सर्व प्रकारचे पोषण द्रव्य मिळत असतात। ऑक्सिजन देखील त्याला नाळेमार्फत रक्तातून मिळत असतो। जन्मानंतर नाळ कापली जाणार असते, त्याआधी त्याचे अंतरिंद्रिय म्हणजे श्वसन नलिका, अन्न नलिका ऍक्टिव्ह होणे फार गरजेचे असते। जर का ते ऍक्टिव्ह झाले नाही तर बाळाला धोका पोहोचतो। तसेच बाळाची रडण्याची क्रिया सुरू असते त्यावेळी त्याच्या मेंदूतील न्यूरॉन्स पेशी ऍक्टिव्ह होतात। त्याचा बाहेरच्या वातावरणाशी संबंध येऊन पहिली क्रिया होत असताना न्यूरॉन्सची पहिली जोडणी होते, कारण मेंदूला विकास पावायचा असतं, म्हणून तो ह्या सर्व गोष्टी करून घेत असतो। आणि मग त्यानंतर जसजसा आपण बाळाला अनुभव देऊ तसतशा न्यूरॉन्सच्या जोडण्या अधिकाधिक होतात व अशा प्रकारे त्याची बौद्धिक क्षमता वाढीस लागते। मग आपण त्याला जर जास्तीत जास्त अनुभव दिले तर त्याच्या मेंदूमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात न्यूरॉन्सच्या जोडण्या होतील आणि बाळाची बौद्धिक क्षमता जास्तीत जास्त निर्माण होईल। त्यासाठी बाळाच्या जन्मानंतर कसे अनुभव द्यायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। चला तर मग